नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आता आपण 3D ऑब्जेक्टच्या रोटेशन संदर्भातली संकल्पना या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपणास लागणाऱ्या ज्या हेडर फाईल्स आहेत त्या आपण या ठिकाणी इन्क्लूड केलेल्या आहे. त्यानंतर मेनच्या आतमध्ये आपण लागणारे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते आपण या ठिकाणी डिक्लेअर करतोय. व्हेरिएबल डिक्लेरेशन नंतर या ठिकाणी आता आपण पैकी काही व्हेरिएबल्स या ठिकाणी आपण इनिशियलाइज करत आहोत. तर मॅक्स एक्स नावाचं जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल इनिशियलाइज करण्यासाठी आपण या ठिकाणी गेट मॅक्स एक्स नावाचं फंक्शन कॉल केलेलं आहे. आपण गेट मॅक्स एक्स फंक्शनच्या सहाय्याने आपण आपल्या डिस्प्लेची विड्थ म्हणजेच आउटपुट स्क्रीनची विड्थ या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. ही विड्थ फाइंड आउट करत असताना एक्स ऍक्सिस वरती नंबर ऑफ पिक्सेल्स किती आहेत याचं काउंटिंग आपणाला गेट मॅक्स एक्स या फंक्शनच्या सहाय्याने मिळणार आहे. आपण या ठिकाणी अझ्युम करूया की आपल्या आउटपुट स्क्रीन वरती हॉरिझॉन्टली नंबर ऑफ पिक्सेल्स किती आहेत, 200 आहेत. हे मी एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. तसं पाहायला गेलं तर आउटपुट स्क्रीन वरती आपणाला एक्स ऍक्सिस वरती नंबर ऑफ जे पिक्सेल्स पाहायला मिळणार आहेत हे रिझोल्युशन वरती आधारित असणार आहेत. ओके, जर आपलं रिझोल्युशन 800x600 असेल तर आपल्या हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती 800 पिक्सेल्स असणार आहेत आणि व्हर्टिकल ऍक्सिस वरती 600 पिक्सेल्स असणार आहेत. तर पैकी मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून हे 200 पिक्सेल्स गृहीत धरलेले आहेत. त्यानंतर मॅक्स वाय या व्हेरिएबलला इनिशियलाइज करण्यासाठी गेट मॅक्स वाय या मेथडला या ठिकाणी बोलावण्यात आलेला आहे. या मेथडच्या सहाय्याने आपण व्हर्टिकल ऍक्सिस वरती नंबर ऑफ पिक्सेल्स किती आहेत म्हणजेच आपण त्या आउटपुट स्क्रीनची हाईट फाइंड आउट करण्यासाठी आपण या गेट मॅक्स एक्स वाय या फंक्शनचा वापर करू शकतो. गेट मॅक्स वाय या फंक्शनचा वापर करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे की 100 पिक्सेल्स हे वाय ऍक्सिस वरती आहेत. सो टोटल हाईट आपल्या डिस्प्लेची या ठिकाणी आपण काय गृहीत धरतोय, 100 अशी हाईट गृहीत धरतोय. त्यानंतर पुढील जे काही व्हेरिएबल्स आहेत डिक्लेरेशन एरिया मधील त्यापैकी आपण आता मिड एक्स या व्हेरिएबलला इनिशियलाइज करतोय. सो मिड एक्स म्हणजेच आपल्याला एक्स ऍक्सिसचा मिड फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपण मिड एक्स व्हेरिएबल घेतलेला आहे. त्यासाठी आपण मॅक्स एक्स या व्हेरिएबलला डिवायडेड बाय 2 करतोय. म्हणजेच मॅक्स एक्स ला आपण किती किंमत असाइन केलेली आहे, 200 किंमत असाइन केलेली आहे. तर मॅक्स वाय ला आपण किती किंमत असाइन केलेली आहे, 100 किंमत असाइन केलेली आहे. तर आता मिड एक्स मिळवण्यासाठी आपल्याला मॅक्स एक्स बाय 2 केल्यानंतर म्हणजेच 200 भागिले 2 केल्यानंतर आपल्याला किंमत किती मिळणार आहे, 100 किंमत मिळणार आहे. त्यानंतर मिड वाय इनिशियलाइज होण्यासाठी आपल्याला मॅक्स वाय या व्हेरिएबलला 2 ने भागायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला व्हर्टिकल ऍक्सिसचा मिड फाइंड होणार आहे. तर आपल्याकडे मॅक्स वाय किती आहे, 100 आहे आणि 100 भागिले 2 म्हणजेच आपल्याला किंमत किती मिळणार आहे, 50 मिळणार आहे. तर मित्रो आपण अशा पद्धतीनं या ठिकाणी ऍक्सिस जे आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे ड्रॉ करण्यासाठी आपण या ठिकाणी मॅक्स एक्स, मॅक्स वाय, मिड एक्स आणि मिड वाय हे व्हेरिएबल या ठिकाणी इनिशियलाइज करून घेतलेले आहेत. यानंतर पुढे कोड मध्ये आपल्याला गेटसीएस फंक्शन मिळते. तर गेटसीएस फंक्शनच्या सहाय्याने आपण ज्यावेळी आउटपुट स्क्रीनवरती पोहोचणार आहोत त्यावेळी आपण एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपणाला सर्वप्रथम या ठिकाणी क्लिअर डिव्हाइस होणार आहे. म्हणजे जे काही आउटपुट वर स्क्रीनवरती जे काही ड्रॉइंग होतं ते सगळं रिमूव्ह केलं जाणार आहे आणि मग त्यानंतर लागलीच आपणाला 2 लाईन ड्रॉ होणार आहेत. त्यासाठी 2 लाईन फंक्शन्स त्या ठिकाणी काम करणार आहेत. सो हे लाईन फंक्शन्स कशा पद्धतीने काम करतात हे आपण थोडं प्रोग्राम पार्शियली रन करून त्या ठिकाणी प्रोग्रामचा आउटपुट आपण त्या ठिकाणी पाहूया. ओके, तुम्ही आता पाहताय की आपल्याकडे समोर आउटपुट स्क्रीन आहे. या आउटपुट स्क्रीनमध्ये आपण एंटर बटन प्रेस केला असताच आपल्याला 2 लाईन ड्रॉ झालेल्या पाहायला मिळत आहेत. तर ह्या ज्या 2 लाईन आहेत त्या ड्रॉ होण्यासाठी ह्या 2 लाईन फंक्शनचा वापर करण्यात आलेला. पहिली जी लाईन फंक्शन आहे ती काय काम करते ते पाहूया आपण. मिड एक्स, तर मिळालेली जी मिड एक्स व्हॅल्यू जी आहे त्या व्हॅल्यूचा वापर करून आणि शून्याचा वापर करून आपण स्टार्ट पॉइंट नोंद करणार आहोत. तर आपला मिड एक्स कुठे येणार आहे बघा. तर या हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती आपण समजा हा जर पहिला लाईन जर विचारात घेतला तर या ऍक्सिस वरती, ह्या एक्स ऍक्सिस वरती हा मिड एक्स असणार आहे, हा सेंटर पॉइंट असणार आहे आणि वाय ऍक्सिस साठी या ठिकाणी किंमत काय असणार आहे, 0 किंमत असणार आहे. म्हणजे 0 किंमत या ठिकाणी असणार आहे. तर जास्तीत जास्त किंमत या ठिकाणी आपल्याला
या बॉटम एंडला पाहायला मिळणार आहे. टॉप एंडला आपल्याला 0 किंमत पाहायला मिळेल, तर बॉटम एंडला या ठिकाणी मॅक्स किंमत पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे एक्स ऍक्सिस वरती जर आलो तर आपल्याला लेफ्ट साइडला या ठिकाणी 0 किंमत पाहायला मिळेल, तर राईट मोस्ट एंडला या ठिकाणी आपल्याला मॅक्सिमम एक्स व्हॅल्यू या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ओके, तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी पहिलं जे लाईन फंक्शन आहे त्याच्यामध्ये आपण मिड एक्स कॉमा 0 याचा वापर करून स्टार्ट पॉईंट नोंद करतोय, म्हणजेच हा पॉईंट या ठिकाणी नोंद केला जाणार आहे. त्यानंतर मिड एक्स कॉमा मॅक्स वाय या दोन व्हेरिएबलच्या सहाय्याने आपल्याला एंड पॉईंट मिळणार आहे. तर हा एंड पॉईंट इथे असणार आहे, म्हणजेच मिड एक्स म्हणजेच हा जो काही एक्स ऍक्सिस आहे त्याचा हा एंड असणार आहे, मिड असणार आहे. आणि मॅक्स वाय म्हणजेच आपला जो वाय ऍक्सिस आहे त्याच्यावरची ही मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे. तर हा जो काही पॉईंट असणार तो एंड पॉईंट असणार आहे. सो पहिल्या लाईन फंक्शनच्या साइन आपल्याला या ठिकाणी ही लाईन या ठिकाणी ड्रॉ झालेली पाहायला मिळते. सेकंड जी लाईन आहे मेथड त्याच्या सहाय्याने आपल्याला काय निर्माण होते ते पाहूया आपण. तर याच्या जे पहिल्या दोन व्हॅल्यूज आहेत 0 कॉमा मिड वाय याच्या सहाय्याने आपल्याला स्टार्ट पॉईंट मिळणार आहे. सो 0 एक्स ऍक्सिस साठी ही 0 व्हॅल्यू असणार आहे आणि वाय ऍक्सिस साठी ही मिड व्हॅल्यू असणार आहे. तर वाय ऍक्सिस वरती हा मध्य पॉईंट होते म्हणून मिड वाय च्या सहाय्याने आपल्याला हा स्टार्ट पॉईंट इथे नोट केला जाणार आहे. पुढे जाऊन आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हा एक्स ऍक्सिस वरचा मॅक्सिमम पॉईंट आहे. सो मॅक्स एक्स हा या ठिकाणी नोंद होणार आहे. त्याचबरोबर हा पॉईंट वाय ऍक्सिस वरती सेंटर पॉईंट म्हणून नोंद होणार आहे, म्हणजेच मिड वाय म्हणून तो नोंद होणार आहे. सो बघा मॅक्स एक्स आणि मिड वाय, मॅक्स एक्स आणि मिड वाय हा पॉईंट या ठिकाणी नोंद होणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला दोन लाईन्स या ठिकाणी ड्रॉ झालेल्या पाहायला मिळतात. ह्या दोन लाईन ड्रॉ होण्यासाठी आपण हा कोड इथे रन केलेला आहे. त्यानंतर गेट ch ही मेथड आपल्याला पाहायला मिळत आहे. लाईन ड्रॉइंग नंतर आपण गेट ch मेथड पाहतोय. या मेथडच्या सहाय्याने आपण एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला लगेच एक 3D ऑब्जेक्ट ड्रॉ झालेला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी मी एंटर बटन प्रेस करतोय. सो आपल्याला एक 3D ऑब्जेक्ट त्या ठिकाणी ड्रॉ होत असलेला पाहायला मिळत आहे. हा 3D ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी बार 3D या मेथडचा वापर करण्यात आलेला आहे. सो बार 3D मध्ये आपण हे जे काही व्हॅल्यूज घेतलेले आहेत या व्हॅल्यूजच्या सहाय्याने आपल्याला हा ऑब्जेक्ट या ठिकाणी ड्रॉ झालेला आहे. तर यासाठी आपण मिड एक्स प्लस 50 म्हणजेच मिड एक्स मध्ये 50 किंमत ऍड करतोय, कॉमा मिड वाय मायनस 100 म्हणजेच मिड वाय मधून 100 वजा करून आपणाला येणारी जी किंमत असणार आहे ती ह्या ऑब्जेक्टचा स्टार्ट पॉइंट असणार आहे. त्याच्यानंतर मिड एक्स प्लस 60, मिड एक्स मध्ये आपण 60 किंमत अधिक करतोय, त्यामुळे आपल्याला येणारी किंमत ही विड्थ त्या ऑब्जेक्टची पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मिड वाय मायनस 90, सो मिड वाय मध्ये आपण 90 किंमत वजा करून येणारी जी किंमत असणार ती त्या ऑब्जेक्टची हाईट असणार आहे. सो ही हाईट आपल्याला या ठिकाणी ट्रेस करता येते. त्याच्यानंतर डेप्थ जी घेतलेली ती 5 घेतलेली आहे आणि टॉप मिळण्यासाठी आपण या ठिकाणी 1 दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला डेप्थ जी आहे ती 5 आहे आणि हा टॉप विजिबल होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी 1 ही व्हॅल्यू प्रेझेंट करावी लागलेली आहे. आता आपण या ठिकाणी x1, y1, x2, y2 हे जे काही डिक्लेरेशन एरियामध्ये डिक्लेअर केलेले जे व्हेरिएबल्स आहेत त्यांना आपण या ठिकाणी इनिशियलाइज करतोय. यांना इनिशियलाइज करण्यासाठी आपण प्री डिफाइंड फॉर्म्युलाज या ठिकाणी वापरतोय. सो x1 मिळवण्यासाठी आपल्याला 50 इंटू कॉस, आपल्याकडे ओ हे जे व्हेरिएबल आहे ते डिग्री नोंद करण्यासाठी डिग्री आपण घेतलेली आहे 30, त्यामुळे ओ म्हणजेच 30 किंमत असणार आहे. 50 इंटू कॉस 30 गुणिले 3.14 भागिले 80 वजा 100 गुणिले साइन 30 गुणिले 3.14 भागिले 80 यांच्या कॅल्क्युलेशन मधून येणारी जी किंमत असणार ती x1 साठी असणार आहे. याचं अपोजिट जे असणार आहे ते आपल्याला म्हणजे कॉसच्या ठिकाणी साइन वापरायचं आहे आणि साइनच्या ठिकाणी आपल्याला कॉस वापरायचा आहे. अशी प्रक्रिया करून आपल्याला y1 मिळणार आहे. म्हणजेच 50 गुणिले साइन 30 गुणिले 3.14 भागिले 180 अधिक 100 गुणिले कॉस 30 गुणिले 3.14 भागिले 180 अशी कॅल्क्युलेशन करून आपल्याला y1 मिळणार आहे. ओके, त्यानंतर आपण x2 आणि y2 साठी काम करणार आहोत. तर यासाठी आपल्याला 60 आणि 90 या व्हॅल्यूचा वापर करायचा आहे. आणि मग प्रिव्हियसली जसं आपण x1 आणि y1 साठी काम केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे आणि मग त्यातून आपल्याला x2 आणि y2 मिळणार आहेत. तर पाहू आपण. x2 मिळवण्यासाठी आपल्याला 60 इंटू कॉस
30 गुणिले 3.14 भागिले 100 वजा 90 गुणिले साइन ऑफ 30 गुणिले 3.14 भागिले 180 ही प्रक्रिया करून आपल्याला x2 मिळणार आहे. त्याचप्रमाणे y2 मिळवण्यासाठी आपल्याला 60 गुणिले साइन ऑफ 30 गुणिले 3.14 भागिले 180 प्लस 90 गुणिले कॉस ऑफ 30 गुणिले 3.14 भागिले 180 अशी प्रक्रिया करून आपल्याला y2 मिळणार आहे. सो ही सगळी जी काय आहे प्रीडिफाईन्ड फॉर्म्युलीज आहेत, यांच्या साहाय्याने आपल्याला x1 y1 x2 y2 मिळालेला आहे. यानंतर आपल्याला गेटसेज मेथड पाहायला मिळते, म्हणजेच आपण एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे, तर एक प्रिंटफ स्टेटमेंट पाहायला मिळणार आहे. त्याच्या आधारे आपल्याला आफ्टर रोटेशन फॉर एक्स ऍक्सिस हा मेसेज दिसणार आहे आउटपुट स्क्रीनवरती. आणि मग त्याच्यानंतर बार 3D या मेथडच्या सहाय्याने आपल्याला एक नवीन ऑब्जेक्ट एक्स ऍक्सिस वरती रोटेट झालेला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी या व्हॅल्यूचा वापर करून आपण त्या ठिकाणी नवीन ऑब्जेक्ट आफ्टर रोटेशन त्या ठिकाणी दाखवणार आहोत. तर आपल्याला एक्स ऍक्सिस वरती रोटेशन करण्यासाठी बार 3D मध्ये काय व्हॅल्यूज पुटअप कराव्या लागतात ते पाहूया आपण. मिड एक्स प्लस 50 करावं लागणार आहे. त्याच्या आधारे आपल्याला नवीन 3D ऑब्जेक्टचा स्टार्ट पॉइंट मधली एक्सपोजिशन व्हॅल्यू मिळणार आहे. त्याच्यानंतर मिड वाय मायनस x1 करून आपल्याला स्टार्ट पॉइंट मधील वाय पोझिशन व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे ह्या पहिल्या दोन व्हॅल्यूच्या आधारे आपल्याला रोटेट झालेला जो काही ऑब्जेक्ट असणार आहे त्याचा स्टार्ट पॉइंट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर मिड एक्स प्लस 60 करून आपल्याला त्या ऑब्जेक्टची विड्थ मिळणार आहे. त्याच्यानंतर मिड वाय मायनस x2 करून आपल्याला त्या ऑब्जेक्टची हाईट मिळणार आहे. डेप्थ जी आहे ती 5च ठेवतोय आपण आणि हा टॉप मिळण्यासाठी आपण त्या ठिकाणी 1 या व्हॅल्यूचा वापर करतोय. ओके, तर आता आपण हे वर्कआउट जे आहे ते या ठिकाणी पाहूया आपण. ओके, सो मी या ठिकाणी एंटर बटन प्रेस करतो. एंटर बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आफ्टर रोटेशन फॉर एक्स ऍक्सिस हा मेसेज देखील पाहायला मिळतोय. आणि एक्स ऍक्सिस वरती या ठिकाणी तुम्हाला जो ऑब्जेक्ट आहे तो रोटेट होऊन त्या ठिकाणी ड्रॉ झालेला पाहायला मिळतोय. तर मित्र, हा जो ऑब्जेक्ट आहे हा आफ्टर रोटेशन नंतर आलेला ऑब्जेक्ट आहे की जो एक्स ऍक्सिस वरती आपल्याला प्रेझेंट झालेला पाहायला मिळतोय. ओरिजिनल जो ऑब्जेक्ट आहे त्या ओरिजिनल ऑब्जेक्टच्या जर आपण तुलनेत याचं जर रोटेशन केल्यानंतर जर याचं प्रेझेंटेशन पाहिलं तर आपल्याला हा थोडासा व्हर्टिकली ड्रॉ झालेला पाहायला मिळतोय, कारण की रोटेशनमुळे त्याच्या शेपच्या अपीअरन्स मध्ये त्या ठिकाणी आपल्याला फरक देखील जाणवत आहे. यानंतर गेट सीएच मेथडच्या सहाय्याने आपण एंटर बटन प्रेस केला असता आपल्याला आणखीन एक मेसेज पाहायला मिळणार आहे की जे आपल्याला प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने प्रिंट झालेला पाहायला मिळणार आहे. तो मेसेज असणार आहे आफ्टर रोटेशन फॉर वाय ऍक्सिस. तर या ठिकाणी वाय ऍक्सिस साठी आपल्याला रोटेशन झालेलं पाहायला मिळणार आहे, त्यासाठी आपण हा प्रिंटिंग मेसेज देत आहोत. तर बार 3D या मेथडच्या सहाय्याने आपल्याला वाय ऍक्सिस वरती रोटेशन नंतर आपल्याला एक ऑब्जेक्ट ड्रॉ होणार आहे. तर हा ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी आपण बार 3D चा या मेथडचा वापर करतोय. सो यासाठी व्हॅल्यूज पाहूया आपण. मिड एक्स प्लस x1 आणि मिड वाय मायनस 100 यांच्या सहाय्याने आपल्याला वाय ऍक्सिस वरती जो रोटेट झालेला ऑब्जेक्ट असणार त्याचा स्टार्ट पॉइंट मिळणार आहे. त्यानंतर मिड एक्स प्लस x2 च्या सहाय्याने आपल्याला त्या ऑब्जेक्टची विड्थ मिळणार आहे. मिड वाय मायनस 90 करून त्या ऑब्जेक्टची आपल्याला हाईट मिळणार आहे. 5 ही त्याची डेप्थ असणार आहे आणि 1 हा त्याचा टॉप असणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला वाय ऍक्सिस वरती आपल्याला एक ऑब्जेक्ट रोटेट होऊन ड्रॉ झालेला पाहायला मिळणार आहे. सो मी आता एंटर बटन प्रेस करतोय. सो एंटर बटन प्रेस केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आफ्टर रोटेशन फॉर वाय ऍक्सिस आणि मग वाय ऍक्सिस साठी आपल्याला या ठिकाणी रोटेशन होऊन या ठिकाणी एक ऑब्जेक्ट ड्रॉ झालेला पाहायला मिळतो. तर मित्र, तुम्ही आउटपुट मध्ये आता पाहतायच की ओरिजिनल ऑब्जेक्ट हा आहे. एक्स ऍक्सिस वरती रोटेट केल्यानंतर त्याचा अपीअरन्स असा आलेला आहे, थोडासा व्हर्टिकली आपल्याला तो प्लेस झालेला पाहायला मिळतोय रोटेशनमुळे. त्यानंतर वाय ऍक्सिस वरती रोटेशन केल्यामुळे थोडासा तो हॉरिझॉन्टली प्लेस झालेला पाहायला मिळतोय वेगळ्या प्रेझेंटेशनच्या सहाय्याने. सो अशा पद्धतीने आपण ओरिजिनल जो 3D ऑब्जेक्ट आहे त्याला आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती रोटेट करून त्याचा अपीअरन्स आपण या ठिकाणी मिळवलेला आहे. तर मित्रांनो, मी आशा करतोय की तुम्हाला हा 3D ऑब्जेक्टचं जे रोटेशन आहे ते खूप सोप्या कोडच्या सहाय्याने, सोप्या माध्यमाच्या सहाय्याने, सोप्या प्रेझेंटेशनच्या सहाय्याने अभ्यासाला मिळालेलं आहे. तरीही तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. धन्यवाद.